दिवसाची सुरुवात अशी बरोबर बऱ्याच वेळेस लोकांना जे देवाची सेवा करतात त्याविषयी त्यांच्याविषयी काहीतरी गैरसमज असतात. कधी कधी आपल्याला माहीत नसतं की त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा वैयक्तिक प्रॉब्लेम्स आहेत, वैयक्तिक समस्या आहेत, कुठल्या न कुठल्या तरी समस्यांना ते तोंड देत आहेत. एक संदेशकार आमच्या मंडळीमध्ये संदेश देण्यासाठी आले होते आणि लांबून आले होते, त्याच्यामुळे त्यांचा थोडासा पेहराव छान होता आणि त्यांचं व्यक्तिमत्व छान होतं आणि त्यांच्याकडे बघून असं वाटत होते की ते खूप त्यांचं जीवन खूप सुखी असेल, चांगलं असेल. परंतु संदेश देताना त्यांनी असं सांगितलं की त्यांची पत्नी ही पक्षाघात आहे, ते पॅरालाइज झाली आहे आणि ती बिछाण्यावर झोपून असते. त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत राहत नाही. ते सकाळी 4ला उठून त्यांनी पत्नीचं सर्व काही केलं, त्यानंतर जेवण बनवलं, स्वतः तयार झाले, बाजूच्या बाईला त्यांच्या पत्नीची देखभाल करण्यासाठी सांगितलं आणि मग ते सकाळीच गाडी पकडून संदेश देण्यासाठी आले होते. आपल्या जीवनामध्ये सुद्धा जे देवाचं कार्य करतात, सेवा करणारे सुद्धा सर्वसामान्यासारखे असतात. त्यांच्या जीवनामध्ये पण प्रॉब्लेम्स असतात. पावलाचे उदाहरण जर आपण बघितलं तर पावलाच्या जीवनामध्ये किती समस्या होत्या. त्याच्यावर खटले भरले गेले होते, त्याला शारीरिक त्रास होता, त्याचा छळ झाला होता, पण तो देवाशी विश्वासू होता. एक कित्ता त्यांनी लोकांपुढे घालवून दिला होता की आम्ही सुद्धा सर्वसामान्य आहोत, परंतु आम्ही देवाशी विश्वासू आहोत, कारण देव आमचा विश्वासू आहे. आणि तोच कित्ता इतरांपुढे तो ठेवत होता. आमच्या आजूबाजूच्या लोकांना शुभवर्तमान ऐकण्याची खूप गरज आहे. त्यांना एक शांती पाहिजे आहे, त्यांना काहीतरी नवीन पाहिजे आहे आणि अशा वेळेस ते विश्वासणाऱ्यांना शोधत आहे. आम्ही आमच्या जगासमोर आम्ही कसे आहोत? आम्ही एक सर्वसामान्य आमचं जीवन असेल, आम्ही विश्वासू असू, लोक आमच्यावर विश्वास ठेवणार आहेत, देवावर विश्वास ठेवणार आहे. आम्ही करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करून जर देवाचं वचन सांगत असू तर लोक विश्वास ठेवणार नाहीत. लोक आमच्यामध्ये एक सर्वसामान्य देवाचा माणूस म्हणून बघत असतात. आम्ही त्यांच्यासारखेच एक सामान्य व्यक्ती असावे. जेव्हा आम्ही देवाशी विश्वासू राहतो, आम्ही लोकांना कधीही फसवत नाही. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, फिलिप्पीकरास पत्र ह्याचा 3रा अध्याय आणि 18 आणि 19 वचन. फिलिपियन्स चॅप्टर 3 and verse 18 and 19. कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त अहिक गोष्टीत असते. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.